त्या मायबापाने आपल्याला लहानचं मोठं केलं, त्या मायबापाचे उपकार कधी विसरू नका, कधी विसरू नका. तुम्ही पंढरपूरला एक वेळेला जाऊ नका. माणसं गांडगापूर, पंढरपूर, आळंदी नेहमी जातात आणि इकडं मायबाप उपाशी राहतात. काय उपयोग होते जाऊन? त्याच्यापेक्षा घरी बसलेलं बरं. मायबापाची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. मी सांगत आलो, सांगत राहीन. ज्याची आई मरण पावली त्यानं समजावा आपल्या सुखाचा समुद्र आटला. ज्याची आई मरण पावली. तुम्ही स्वकर्तृत्वानं कितीही मोठं व्हा, महाराष्ट्रभर फिरा, टाटा बिर्लाने तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप मारू द्या, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकीत जे प्रेम आहे ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. आई ती आई, आईच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येणार नाही. ज्या वेळेला युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला आणि द्रौपदी माता रडू लागली, त्यावेळेला साक्षात भगवंत तिची समजूत काढतात. रडू नको द्रौपदे. का देवा? हे रडणं तुला सोबत नाही. का देवा? तू अर्जुनासारख्या वीराची पत्नी आहे, पंडू राजाची सून आहे, नवे नवे भगवंताची बहीण आहे. हे रडणं तुला सोबत नाही. त्यावेळेला द्रौपदी माता म्हणते, देवा हे नाटे सर्व मला पाठ आहेत रे. मी पंडू राजाची सून नाही रडत रे देवा. मी अर्जुनाची पत्नी नाही रडत रे देवा. मी भगवंताची बहीण नाही रडत रे देवा. मी अभिमन्यूची माय रडते, माय. का? पुढच्या जन्मी तू असा कुणाची तरी आई हो, तुझा मुलगा असा युद्धामध्ये मरू दे. आणि मुलगा मेल्यानंतर आईला किती दुःख होतं ते तुला ह्या जन्मात नाही कळणार. किंबहुना धनुर्धरा जो मातेची अवधारा आणि तो मातेचा सोयरा केतुला. माय बाप सांभाळायला खर्च येत नाही. आज मी सिटीमध्येच राहतो. अहो कुत्र्यावर जेवढा खर्च चाललाय तेवढा माय बापाला लागत नाही. किती खर्च चाललाय कुत्र्यावर? 4 वाजता एसीच्या गाडीमध्ये कुत्र्याला बसून आणायचं, शॅम्पू टाकून कुत्रं धुवायचं. आजचा उद्या नाही. रोज कोऱ्या टावेलाने पुसायचं, रोज एक टावेल बदलायचा. आजचा उद्या नाही, रोज एक टावेल बदलायचा. आणि 6 वाजता एसीच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर कुत्रं बसून कुत्रं फिरून आणायचं. याचं कुत्रं एसीच्या गाडीमध्ये फिरतं आणि याचे आई आणि वडील वृद्ध आश्रमामध्ये परवाच्या भाकरी खातात. विचार करा, कुणाचे मायबाप जर चुकून असतील, इथं तर मला वाटत नाही असतील म्हणून, पण कुणाचे मायबाप जर चुकून वृद्ध आश्रमात असतील तर घरी गेल्या गेल्या बायकोच्या पाय पडा. ती म्हणेल का डोक्यात बदल झाला का? नाही म्हणा, मी कीर्तन ऐकून आलो म्हणा. ती म्हणेल हे सांगितलं का त्या महाराजांनी? नाही, माझ्या डोक्यात प्रकाश पडला म्हणावा. माझ्या डोळ्यामध्ये विठाला 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 विठाला, माझ्या डोक्यात प्रकाश पडला म्हणा. ती म्हणेल आणा, पण बंगल्यात नाही राहू देणार, जरशा गाईच्या गोठ्यात ठेवतो म्हणा. या मायबापाला घेऊन गाई दाटी वाटी करून बांधा, एक कोपरा मायबापासाठी खाली करा. पाप नाही लागणार तुम्हाला. ज्या मायबापाने तुम्हाला लहानचं मोठं केलं त्यांच्यासाठी तुम्हाला पाप लागणार नाही. मायबापासाठी एक फाटलेली गोधडी, एक फाटलेलं पोतं, जर्मांचं ताट, जर्मांचा तांब्या, मायबापासाठी स्वयंपाक करू नका. मुलाबाळातून उरल्याले एखादी भाकर बायकोच्या चोरून पॅन्टीच्या खिशात घालून आणा. पाप नाही लागणार तुम्हाला. ज्या मायबापाने तुम्हाला लहानचं मोठं केलं त्या मायबापासाठी रोज एक भाकर चोरा, रोज एक भाकर चोरा. आणि रस्त्याने शेतात जाताना वाट वाकडी करून गोठ्याकडून जा. जसे जनावरं वाट पाहत असतील की आमचा मालक भाकर आमचा मालक चारा टाकण्यासाठी येईल, तसं भुकीने व्याकुळ झालेले मायबाप तुमची वाट पाहत असतील, आमचा दादा भाकर घेऊन येईल. आता त्या गोठ्याजवळ गेल्यानंतर खाली उतरू नका,
खिशातली भाकर काढा आणि कुत्र्याला फेकता तशी फेकून द्या. आता ती गव्हाणीत पडली का शेणात पडली याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम झालं, तुम्ही निघून जा. आता जी तुमची आई आहे, जिला उठत नाही, ती सरकत 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 त्या भाकरीपर्यंत येईल. भाकर हातात घेईल, अर्धी भाकर बापाला दे, अर्धी भाकर माय घेईल. दोघांच्याही मुखामध्ये दात नाही. हाताच्या साह्याने भाकरीचा भुगा करते. भाजी नाही, डबडबल्या डोळ्यांनी त्याच्यामध्ये पाणी ओततील आणि माय रडून म्हणेल, का हो, त्या वृद्ध आश्रमामध्ये आपण 6 वर्षे होतो, तिथले ते खाकी कपड्यावाले ते कर्मचारी गरम गरम चपात्या आणून द्यायचे. हो, सकाळ संध्याकाळ गरम गरम चपात्या आणून द्यायचे. आणि आपला दादा इथं आपल्याला 6 महिन्यापासून कुत्र्याला भाकर फेकावी तशी भाकर फेकतो. तरी बाप सांगल, रडून सांगल, खरं सांगू म्हातारे, त्या 6 वर्षे मला त्या वृद्ध आश्रमातल्या चपात्यामध्ये आनंद वाटत नव्हता, मजा वाटत नव्हती. पांडुरंगाची शपथ घेऊन तुला सांगतो, ती मला इथे वाटते. का? भाकर माझ्या दादाची आहे म्हणल, भाकर माझ्या लेकाची आहे म्हणल, भाकर माझ्या मुलाची आहे म्हणल. कुत्र्याला कितीही तुम्ही सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकरी वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही.